अंबिका माता यात्रा उत्सवाचा उत्साह, तमाशा आणि कुस्त्यांच्या हंगामासह विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल. गणोरे येथील ग्रामदैवत श्री अंबिका माता यात्रा उत्सव येत्या शुक्रवार दिनांक 1 मे 2026 ते रविवार दिनांक 3 मे 2026 या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या 3 दिवसीय उत्सवात धार्मिक विधींसोबतच मनोरंजनाचे भव्य कार्यक्रम आणि कुस्त्यांचा जंगी हंगामा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली आहे. शुक्रवार 1 मे पालखी मिरवणूक आणि शोभेची दारू. यात्रेच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी सकाळी 8 ते 10 या वेळेत काठी मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर सकाळी 10 ते 10:30 दरम्यान होम हवन विधी पार पडेल. सकाळी 10:30 वाजता अंबिका मातेचा मुखवटा व डोंगरगाव ग्रामस्थांच्या वतीने देवीला चोळी पातळ अर्पण करण्याचा विधी होईल. रात्री 9 वाजता महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे तमाशा मंडळ विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशा सादर होईल. तसेच रात्री 11 वाजता हिकमत आवारे ग्रामस्थांच्या वतीने तकतराव रथाची भव्य मिरवणूक आणि डोळे दिपवणारी शोभेच्या दारूची आतिषबाजी हे मुख्य आकर्षण असणार आहे. शनिवार 2 मे तमाशाचा दुसरा दिवस. शनिवारी रात्री 9 वाजता पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांसाठी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सलग दुसऱ्या दिवशीही मनोरंजनाची ही मेजवानी ग्रामस्थांना अनुभवता येईल. रविवार 3 मे जंगी कुस्त्यांचा हंगामा. यात्रेचा समारोप रविवारी दुपारी 4 वाजता जंगी कुस्त्यांच्या हंगामाने होईल. यामध्ये पंचक्रोशीतील नामांकित मल्ल सहभागी होणार असून कुस्ती शौकीनांसाठी ही मोठी पर्वणी ठरेल. या यात्रेनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून सर्व भाविकांनी आणि नागरिकांनी या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गणोरे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी विश्वस्तांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया. सालाबादप्रमाणे याही वर्षी अंबिका माता यात्रा उत्सव अतिशय उत्साहामध्ये उद्यापासून सुरुवात होत आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा उद्या सकाळी 8:30 वाजता काठी मिरवणुकीने होईल. त्यानंतर गावातून ती काठीची वाद्य वाजवीत मिरवणुकीने काठीचे आगमन मंदिरापाशी होणार असून त्यानंतर होम आणि मुखवटा चढवण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमासाठी तालुक्याचे आमदार किरणजी लामटे साहेब, वैभव पिचड साहेब, संगमेरून बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे, भाऊसाहेब वाकचौरे आणि आमच्या या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या देवीच्या याच्यामध्ये विकासामध्ये किंवा जो परिसर जो विकास झाला याच्यामध्ये अतिशय चांगल्याप्रमाणे त्यांनी योगदान दिले आहे ते आमचे कोराडे साहेब हे पण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. त्याच्यानंतर दिवसभरातल्या कार्यक्रम यात्रा उत्सव उद्यापासून सुरुवात झाल्यामुळं संध्याकाळी रात्री 9 वाजता विठाबाई भाऊ मांग यांचा उद्यापन आणि 2 तारखेला पण असा सलग 2 दिवस तमाशाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि दिनांक 3 तारखेला जंगी हंगामा संध्याकाळी 5 वाजता या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये होणार आहे. तरी मी सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीनं सर्व भाविक भक्तांना असं आव्हान करतो की या यात्रा उत्सवासाठी सर्वांनी येऊन देवस्थानासाठी आपलं काय जे योगदान आहे ते योगदान देऊन देवस्थानाच्या विकासाला हातभार लावा असं मी देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीनं आव्हान करतो. असतील वरगाव ग्रामस्थ असतील, नोकराव ग्रामस्थ असतील, ही तिन्ही गावाच्या बॉर्डरवर देवी आहे. तर या तिन्ही गावाच्या ग्रामस्थांना मी आव्हानपूर्वक विनंती करतो की ही यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. या गणोरे गावातील अंबिका माता यात्रा उत्सवानिमित्त महाराष्ट्रातून सर्व भाविक येत असतात. त्या सर्व भाविकांसाठी दोन्ही मंदिराच्या मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूस राट पाळणे, आकर्षक राट पाळणे, खाऊची दुकाने आणि सर्व खेळण्याची दुकाने खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या असून सर्व भाविकांनी त्या सर्व गोष्टींचा आनंद घ्यावा. आणि सर्व भाविकांना अंबिका देवस्थानतर्फे विनंती करतो की या सर्व गोष्टी करत असताना शांततेने आणि सलोख्याने सर्व गोष्टींचा आनंद घ्यावा अशी मी विनंती करतो. तसेच यावर्षी अंबिका माता यात्रा उत्सवानिमित्त हिवरगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने भव्य तकतरावाची मिरवणूक आणि शोभेची दारू याचे
दारूकाम या सर्वांचं आयोजित केलेलं आहे. तरी सर्व भक्तांनी त्या आनंदाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो.